अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी मयुरी घोलप तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी आणि माझी आई श्री स्वामी समर्थ केंद्र मुलुंड ईस्ट येथे दर्शनासाठी गेलो होतो. हा प्रवास मी शूट केला होता, पण काही वैयक्तिक कारणांमुळे तो पोस्ट करता आला नाही. यावर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा सुंदर अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. नमस्कार, मी मयुरी. आज मी तुम्हाला गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेला केलेल्या एका खास प्रवासावर घेऊन चालले आहे. मी आणि माझी आई स्वामी समर्थ केंद्र मुलुंड ईस्ट येथे दर्शनासाठी गेलो होतो. काही कारणांमुळे, वैयक्तिक कारणांमुळे हा व्हिडिओ पोस्ट करता आला नाही, पण यावर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा प्रवास तुमच्यासोबत शेअर करत आहे. हा दिवस माझ्यासाठी कायम लक्षात राहणारा असा होता. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर हे जे स्वामी समर्थांचं केंद्र आहे, हो, हे मठ किंवा मंदिर नाही आहे. स्वामींचा मठ ह्यातला फरक आहे, मंदिर यातला फरक आहे, आणि हे दिंडोरी प्रणीत केंद्र आहे. तर आपल्याला मुंबईमध्ये स्वामींची बरीचशी मठ पाहायला मिळतात, केंद्र पाहायला मिळतात आणि मंदिरं पाहायला मिळतात. केंद्र फार कमी मिळतात जे दिंडोरी प्रणीत असतात. म्हणजेच जी दिंडोरी प्रणीत केंद्रापासून तिथून प्रेरित होऊन उभारलेले असतात. तिथे आपल्याला स्वामींची सेवा कसं करायचं याचं उत्तम मार्गदर्शन अशा केंद्रांमध्ये दिलं जातं. तर हे जे स्वामींचं केंद्र आहे, जे दिंडोरी प्रणीत आहे, मुलुंड ईस्टला लोकेटेड आहे. ते रेल्वे स्टेशनला आपण मुलुंड ईस्टला बाहेर आलो की तिथून ऑटो इझिली अवेलेबल होतात. आपल्याला फक्त गणपती विसर्जन तलावाचं सांगायचं आहे आणि आपल्याला तिथे घेऊन जातात. सो ह्या केंद्र जे आहे याचे ओपन कधी होतं, क्लोज कधी होतं, त्याच्या आरतीच्या वेळा, याच्या सगळा डिटेलिंग व्लॉग ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा. तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी आईसोबत आले होते आणि ऑलमोस्ट दीड तास मी इथे रांगेत उभे होते. तुम्ही पाहिलं की खूप मोठा असा परिसर आहे. केंद्रापासून पूर्ण तलावाला वेढा घालून ती रांग होती. खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि अगदी तितकीच सिक्युरिटी देखील तिथे होती, कारण त्या लेवलची पब्लिक तिथे होती. तिथे टाईम टेबल वगैरे सगळं स्केड्यूल लावलं होतं. प्रसाद डिस्ट्रीब्युशन होत होतं. त्यानंतर बरीचशी माणसं अन्नदान करत होते. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण घरात स्वामींची पूजा करतो, अभिषेक करतो, आणि ती रांगोळी, ती पूजा, हेही जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंट नक्कीच करा. आणि त्याचसोबत उद्या आपल्या चॅनलवर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अक्कलकोटच्या स्वामींच्या मंदिराचा ब्लॉग येणार आहे. सो तोही तुम्हाला पाहायचा असेल तर स्टे कनेक्टेड. आणि हे स्वामींचं मठ केंद्र जे आहे ते इतकं सुंदर आहे. हे खूप सुंदर आहे. तुम्हाला माहिती असेल, दादरचं जे स्वामींचं मठ आहे त्याला जे डेकोरेटिव्ह केलेलं आहे, त्याचं जे इंटिरियर केलेलं आहे, जे आता गेल्या 2-3 वर्षापूर्वीच रिनोव्हेशन केलं, तुम्ही पाहिलं असेल, त्याचाही व्लॉग आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तोही बघू शकता. तर तिथे जे इंटिरियर केलं आहे त्यालाच प्रेरित होऊन इथे देखील हे इंटिरियर केलेलं आहे. तुम्ही बघू शकता अक्कलकोटमध्ये स्वामी त्यांच्या भक्तांबरोबर बसलेला तो जो फोटो आहे त्याचं पोर्ट्रेट तिथे उभारलेलं आहे. त्याच्यानंतर आई तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखील खूप सुंदर मूर्त्या तिथे आहेत. खूप सुंदर सजावट तिथे केलेली होती. गेल्या काही वर्षापासून मी तिथे गेलेली नाही आहे, पण आता मी उद्या नक्कीच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तिथे जाणार आहे. तुम्हाला देखील तिथे दर्शनासाठी यायचं असेल तर त्याचा पत्ता मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही नक्कीच बघा. आणि आपल्याला माहिती आहे की स्वामींना झुणका, भाकरी, त्याचसोबत मसाले भात खूप आवडतो. तर असं एक बॉक्स पॅकिंग करून तिथे अन्नदान केलं जात होतं, त्याचं डिस्ट्रीब्युशन होत होतं. हे मुलुंड ईस्टला लोकेटेड असलेलं स्वामींचं दिंडोरी प्रणीत केंद्र आहे. त्यामुळे स्वामींच्या पूजेच्या रिलेटेड लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे इझिली अवेलेबल होतात. फक्त गुरुवारी त्यांचा स्टॉल लागतो आणि सगळंच तिथे तुम्हाला लागणारे सगळे ग्रंथ, पुस्तकं, पोथी सगळंच इथे मिळतं. इथे नक्की भेट देऊ शकता. हा दिवस माझ्यासाठी कायम लक्षात राहणारा आहे. हा अनुभव आज तुमच्यासोबत शेअर करताना मला याचा खूप आनंद होत आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मयुरी घोलप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.